सर्वांना नमस्कार. मी हर्षवर्धन राजेश देशमुख, मळसीदप्पा पंच कमिटीचे अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना मंद्रुप येथील होणाऱ्या कृषी प्रदर्शनाची थोडी माहिती देऊ इच्छितो. मंद्रुप या ठिकाणी प्रथमच मळसीदप्पा यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. कृषी प्रदर्शनाचं स्थळ हे आपल्या मंद्रुप पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या कैलासवादी महादेव मेत्रे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे. तसेच या प्रदर्शनासाठी कमिटीने खूप मेहनत घेऊन अनेक प्रकारचे स्टॉलची उभारणी या ठिकाणी केलेली आहे. जवळपास 70 ते 75 स्टॉलची उभारणी या ठिकाणी झालेली आहे. या स्टॉलमधून आपल्या शेतकरी बांधवांना त्यांचा खूप फायदा होईल. त्यांची आर्थिक बाजू भक्कम होण्यासाठी जे काही गोष्टी त्यांना गरजेचं आहे त्यासाठी यात्रा कमिटीने खूप मेहनत घेतलेली आहे. मी सर्वांना आवाहन करतो की आपण या प्रदर्शनाला व्हिजिट द्यावी, एकदा भेट द्यावी. या प्रदर्शनामध्ये आम्ही विविध ट्रॅक्टरचे स्टॉल्स, जे ॲडव्हान्स मशिनरी आपल्या शेतकरी बांधवांना लागतात, ज्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढेल अशा मशिनरीचे स्टॉल्स, तसंच जैविक खते, जे आजकाल पेट्रोलचे भाव सुद्धा वाढलेले आहेत, त्यासाठी त्यांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक बाईक याच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी स्टॉल उपलब्ध केलेला आहे. तसंच सोलारचे पॅनल्स, ज्याच्याकडून सोलारचं लाईट बिल आपलं कमी होण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यासोबतच नवीन बी बियाणे, खते, औषधे याचा सुद्धा आम्ही स्टॉल या ठिकाणी उभारणी केलेला आहे. त्यासोबतच कृषी प्रदर्शनासोबतच आम्ही या ठिकाणी पशुचं सुद्धा एक प्रदर्शन भरवलेलं आहे. त्या ठिकाणी देशी जनावरे जेवढे काही मंद्रुपच्या परिसरामध्ये आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही सोय केलेली आहे. 14 जानेवारी या दिनांक त्यांच्यासाठी आम्ही राखीव ठेवलेला आहे. त्या दिवशी सगळ्या शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरं घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आमच्या यात्रा कमिटीकडनं काही बक्षिसं आम्ही त्या ठिकाणी त्याला देणार आहोत, तर सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तसंच आपल्याला गव्हर्नमेंटचे जे काही हे आहे ऑफिसेस आहेत त्यांच्याकडनं सुद्धा मदत झालेली आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, आत्मा हे डिपार्टमेंट असेल, त्याच्याकडनं भरपूर सहकार्य झालेलं असेल. MSCB असेल, पोलीस खाता असेल, तहसीलदार ऑफिस असेल, त्यांचा सगळ्यांचा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसंच सामाजिक कार्य म्हणून आम्ही पंच कमिटीकडून, यात्रा कमिटीकडून ब्लड डोनेशन कॅम्प हे देखील आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. तसंच शेतकऱ्यांच्या आजकाल सिटीमध्ये जाऊन कुणाला काही अडचणी असल्यामुळे ते त्यांचे डोळे तपासून घेता येत असेल तर त्याची सुद्धा सोय आम्ही या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये घेतलेली आहे. डोळे तपासणी ही मोफत आहे. त्याच्यासोबतच जे काही पुढं जर काही गरज पडल्यास जे काही ऑपरेशन होणार आहे त्याचे सुद्धा खर्च या ठिकाणी यात्रा कमिटीकडनं आपण देणार आहोत. तर सर्व शेतकरी बांधवांना मी एक विनंती करतो की हा उपक्रमाचा आपण लाभ घ्यावा. जास्तीत जास्त संख्येनं आपण या प्रदर्शनाला उपस्थिती लावून या यात्रेच्या, या प्रदर्शनाचा आम्ही शोभा वाढवावी ही एक विनंती. आपलं कृषी प्रदर्शनाचं जे तारीख आहे हे 13, 14 आणि 15 जानेवारी सकाळी 8 पासून रात्री 10 पर्यंत हे प्रदर्शन चालू असेल. तर सर्व बांधवांनी या ठिकाणी व्हिजिट देऊन आपली सहभाग नोंदवायचा आहे आणि यात्रा कमिटीला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद.